भोर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकमताने या नराधमाचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही। त्याला कुठल्याही प्रकारे कायदेशीर मदत मिळाली नाही पाहिजे। भोर तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यामधूनही नाही पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करून पुणे जिल्ह्याचाही तसा ठराव केला। दिनांक 1 मे 2026 रोजी की नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर राम मंदिराच्या ठिकाणी जो अमानुष प्रकार करण्यात आला, अमानुष प्रकार करून तो 65 वर्षाचा नराधम थांबला नाही तर त्यांनी तिला मारून टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न, म्हणजे तिला पुरावा गाडण्याचाही प्रयत्न केला त्या शेणामध्ये, खड्ड्यामध्ये। आणि नशिबाने तो CCTV फुटेज काय कॅमेरा मिळाला, त्यातून तिचं ते लास्ट सीन मार्फत विषय जो काय तपास झाला, जो काय हा प्रकार त्या नराधमांनी केला हा लांछनास्पद प्रकार होता। या लांछनास्पद प्रकार कळाल्या भोर वकील संघटनेची तातडीने मीटिंग बोलवण्यात आली। 2 मे 2026 रोजी मीटिंग भोर वकील संघटनेच्या कार्यालयात झाली। कार्यालयामध्ये सर्वानुमते भोर वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकमताने या नराधमाचं कुणीही वकीलपत्र घ्यायचं नाही। त्याला कुठल्याही प्रकारे कायदेशीर मदत मिळाली नाही पाहिजे। भोर तालुक्यातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यामधूनही नाही पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करून पुणे जिल्ह्याचाही तसा ठराव केला। भोर बार असोसिएशननी तसा ठराव केला की वकीलपत्र कुणी घ्यायचं नाही, त्याच्या कामात कुणी सहभागी व्हायचं नाही। अशा प्रकारचा सहभाग होऊन नुसते थांबले नाही तर त्यांनी जाहीर या प्रकाराचा निषेध केला आणि निषेध करून पुढील जो काही तपास आहे, काय जो काय प्रक्रिया चालू आहे कायद्याची, त्याप्रमाणे फिर्यादीला शेवटपर्यंत मदत करण्यासाठी असाही भोर वकील संघटनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। ज्या वेळेस फिर्यादीला काही मदत पाहिजे असेल तरी भोर वकील संघटना फ्री ऑफ कॉस्टमध्ये, फ्री लिगलमध्ये मदत करण्यास तयार आहे। आणि अशा नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, एवढंच या भोर वकील संघटनेतर्फे, भोर वकिलांच्या जनतेतर्फे निवेदन आहे। सदरची घटना ही निशब्द आहे। फक्त भोर बार असोसिएशनतर्फे आम्ही आपणाद्वारे कुटुंबियांना एक सांगू इच्छितो की सदर घटनेमध्ये जे आंदोलन होत आहेत, विविध ठिकाणी जे आंदोलनकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांच्यावरती जर समजा खोट्या स्वरूपाचे काही गुन्हे नोंद झाले तर त्यांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आंदोलकांना, तर आमचं भोर बार असोसिएशन त्यांना पूर्णपणे जे काही लागेल ते कायदेशीर मदत, सल्ला व त्यांची पुढील कोर्ट कामाची सर्व प्रक्रिया आम्ही विनामोबदला करू, एवढी मी आपणा सर्वांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो।